Okay, students, very first unit. Of EEC is a magnetic circuit. Okay. आपण जस्ट फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे इंट्रोडक्शन बघतोय की आपल्या EEC सब्जेक्ट मध्ये एक्झॅक्टली काय बघायचे आपल्याला. टोटल 6 युनिट आहेत. प्रत्येक युनिटला सेपरेट वेटेज आहेत. एक 5 मिनिटांमध्ये स्क्रीन शेअर होईल. फर्स्ट युनिटला 10 मार्क्स वेटेज आहेत. सेकंड युनिट अगेन 10 मार्क्स, थर्ड युनिट 10 मार्क्स, नेक्स्ट 14 आणि 2 असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. फर्स्ट युनिट आहेत आपला मॅग्नेटिक सर्किट. आता मॅग्नेटिक सर्किट्स मध्ये काय बघायचं आहे आपल्याला. मॅग्नेटिक सर्किट मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, त्यानंतर फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुम्हाला सर्वांना माहिती असेल मोटर. सगळ्यात बेसिक एक्झाम्पल जर घेतलं मोटरचं तर मोटर काय असते बरं. मोटर मध्ये एक स्टेटर पार्ट असतो, एक रोटर पार्ट असतो. Okay, for example, your induction motor, which is used for your pumping the water from lower tank to upper tank in your household application, or agriculture साठी तुम्ही जे आहे ती थ्री फेज ची मोटर तुम्ही यूज करतात. ओके, सो 3 फेज ची जी मोटर आहे आणि सिंगल फेज ची मोटर जी आहेत यांना जो सप्लाय लागतो तो सप्लाय कोणत्या टाईपचा आहे तर तो आहे तुमचा सिंगल फेज एसी सप्लाय. सो एसी सप्लाय जो आहे तो एसी सप्लायचं काही प्रिन्सिपल आहे की कोणत्या प्रिन्सिपल वरती ते वर्क होतं. तर ते प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो दॅट वी हॅव टू स्टडी इन दी फर्स्ट युनिट. त्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो लेन्झ लॉ, देन डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. डायनॅमिक अँड स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. ईएमएफ मीन्स व्हॉट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हे तुम्ही फिजिक्स मध्ये मे बी शिकले असाल. व्हॉट इज ईएमएफ? ईएमएफ इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू फ्लो दी इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सला जो काही फ्लो करण्यासाठी तुमचा फोर्स रिक्वायर्ड असतो सर्किट मध्ये त्याला तुम्ही ईएमएफ म्हणतात. हा ईएमएफ जो आहे ह्या ईएमएफ ला तुम्ही कसा यूज करतात किंवा ह्या ईएमएफ चा यूज काय आहे तर तो तुम्हाला ह्या फर्स्ट युनिट मध्ये बघायचं. दॅट इज ऑल अबाउट युअर फर्स्ट युनिट. जास्त काही अवघड नाहीये. थेरॉटिकल पार्ट पण आहेत. मॅक्झिमम तुमचा जर टोटली काउंट केला आपण 70 मार्क्स जर आपण तर 70 मार्क्स आउट ऑफ तुम्हाला असं कन्सिडर करायचं की 30 मार्क्स आपल्याला न्यूमरिकल्स असणार आहेत. ओके, तर EEC हा न्यूमरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहेत. इलेक्ट्रिकल्सच्या रिलेटेड किंवा इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड, करंट व्होल्टेजच्या रिलेटेड न्यूमरिकल्स तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतरचा सेकंड युनिट आहे आपला एसी फंडामेंटल्स. एसी फंडामेंटल्स मीन्स आता एसी फंडामेंटल्स मध्ये ऑल टाइप्स ऑफ एसी सर्किट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एसी सर्किट मध्ये काय काय कन्सिडर होतं तर तुम्हाला माहिती आहे का एसीचं आणि डीसीचा डिफरन्स काय आहे. कोणी सांगू शकतं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी? बिटवीन एसी अँड डीसी? Okay, direct current is the full form of your DC. And what is AC? What is the full form of AC? Alternating current. Okay, alternating current. So AC आणि DC मध्ये काय डिफरन्स असतो तो मेन डिफरन्स एक लक्षात घ्या. व्होल्टेज इज इक्वल टू युअर E इज इक्वल टू I into R. हे तुम्ही ओहम्स लॉचं इक्वेशन DC साठी म्हणतात, बरोबर आहे. DC मध्ये तुम्ही ओहम्स लॉचं इक्वेशन काय घेता? V इज इक्वल टू I into R. बट AC मध्ये तसं नसतं. AC मध्ये हा जो काही करंट आहे ह्या करंटला अपोज करण्यासाठी फक्त रेझिस्टन्स जो आहे तो रेझिस्टन्स रिस्पॉन्सिबल नसतो. मग रेझिस्टन्सच्या व्यतिरिक्त असे कोणते एलिमेंट्स आहेत की जे करंटला अपोज करतात तर एक आहेत रिएक्टन्स. मग रिएक्टन्स पण 2 टाईपचे असतात. एक असतो तुमचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, एक असतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स. नॉर्मली एसी आणि डीसीचा जर डिफरन्स बघितला तर एसी मध्ये काय इन्क्लुडेड असते? फ्रिक्वेन्सी. तुम्ही कधी घरामध्ये तुमचे जे काही इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट बघा, त्या इक्विपमेंट वरती लिहिलेलं असतं सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज हा काय झाला तुमचा? फ्रिक्वेन्सी. सो एसी सप्लाय रिक्वायर्स व्हॉट? फ्रिक्वेन्सी, whereas DC does not require any type of frequency. मग फ्रिक्वेन्सी जर डीसी मध्ये लागत नाहीये तर तुम्हाला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा काही फुल फॉर्म किंवा डेफिनेशन माहिती आहे का?
What is the numerical formula for XL and XC, that is capacity reactance and inductive reactance? कोणाला सांगता येईल का इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचा काही फॉर्म्युला वगैरे? येस, एनीवन? ओके, एक्सेल म्हणजे काय? एक्स सफिक्स एल. ओके, सफिक्स आपण एल लिहितो. तर एक्स सफिक्स एल मीन्स व्हॉट? का इंडक्टिव्ह रिएक्टन्स. म्हणजे इंडक्टर जो आहे त्या इंडक्टर मध्ये असणारी अपोजिशन टू द करंटला अपोज करण्याचा जो काही फॅक्टर आहे त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मग या इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला आहे 2πfl. 2πfl म्हणजे काय? 2 × पाय, कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. एफ म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी आणि एल म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर इंडक्टरचा इंडक्टन्स. जर फ्रिक्वेन्सी जर 0 असेल, एफ इज इक्वल टू 0, तर ऑटोमॅटिक तुमचा जी एक्सेल ची व्हॅल्यू येणार आहे ती पण काय असेल? 0 होऊन जाईल. बरोबर आहे. सो इन टर्म्स ऑफ एसी सप्लाय, फ्रिक्वेन्सी जर प्रेझेंट असेल तर एसी मध्ये काय प्रेझेंट असतं? एक्सेल पण असतो आणि एक्सी पण असतो. पण जर तुम्ही डीसी सप्लाय जर कन्सिडर केला तर डीसी मध्ये काय असतं? फ्रिक्वेन्सी प्रेझेंट नसते. त्यामुळे काय होणार आहे तिथे? इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स मुळे जो प्रोड्यूस होणारा काही तुमचा रिएक्टन्स आहे तो तिथे नसतो. सो इन बेसिक इलेक्ट्रिकल or basic AC fundamental circuit, what we have to study the single phase AC series circuit and single phase AC parallel circuit. आता सिरीज आणि पॅरलल, सिरीज पॅरललचा डिफरन्स माहिती का? काय असतं सिंगल फेज AC सिरीज? कोणी सांगेल सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल म्हणजे काय? येस, एनीवन? सिरीज पॅरललचं डिफरन्स कोणी सांगू शकतं का? ओके, आपल्याला रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे 3 कंपोनंट जे आहेत ते एसी सर्किटच्या अंडर सिरीज आणि पॅरलल बघायचे. पॅरलल म्हणजे काय? पॅरलल म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर कंपोनंट्स. एक्झाम्पल, ऍक्च्युली माय स्क्रीन इज नॉट वर्किंग, सो मी शेअर करण्याचा प्रयत्न करते पण ते होत नाहीये. मी तर तुम्हाला हे दाखवता आलं असतं. ओके, लेट इट बी. सिरीज अँड पॅरलल. सिरीज म्हणजे काय? समजा 2 रेझिस्टर्स आहेत. सगळ्यांना माहिती आहे रेझिस्टर्स कसे असतात. रेझिस्टर्स जर शेजारी शेजारी कनेक्ट केले म्हणजे दोघांमध्ये काय केलं? एंड टू एंड जर कनेक्शन केलं तर एंड टू एंड कनेक्शन केल्यानंतर त्या दोघांना आपण काय म्हणणार? सिरीज कनेक्शन म्हणणार. पॅरलल म्हणजे काय? समोरासमोर, समोरासमोर जे कनेक्शन असतात. म्हणजे एक रेझिस्टर असा आहे, ए टर्मिनल, बी टर्मिनल एका रेझिस्टरचा, दुसऱ्या रेझिस्टरचा सी टर्मिनल आणि डी टर्मिनल. जेव्हा ए आणि सी कनेक्टेड असतील आणि बी आणि डी कनेक्टेड असतील तेव्हा त्या कॉम्बिनेशन तुम्ही काय म्हणणार? पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतात. तर असं कॉम्बिनेशन आपल्याला सेकंड युनिट मध्ये बघायचं आहे. सर्किट कंटेनिंग सॉरी RLC सिरीज अँड RLC पॅरलल हे 2 टाइपचे आपल्याला सर्किट बघायचे आहेत एसी फंडामेंटल्स मध्ये. त्याचबरोबर आपल्याला डीसी क्वांटिटीज पण बघायच्या आहेत, डीसीचा डिफरन्स बघायचा आहे, डीसी काय आहेत ते पण बघायचं आहे. नेक्स्ट आहेत पॉलीफेज एसी सर्किट. ओके, व्हॉट इज मीन बाय पॉलीफेज? एनीवन? कोणी सांगू शकतो व्हॉट इज पॉलीफेज? कधी नाव ऐकलंय का पॉलीफेज? ओके, डिस्कशन आपण सगळ्यात बेसिक इलेक्ट्रिकलच्या टर्मिनॉलॉजी. आपण युनिट वाईज जर स्टडी करायचं जर झाला तर आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे की इलेक्ट्रिकलच्या अंडर कोणत्या कोणत्या टर्म्स येतात. आपल्याला काय माहिती आहे? घरामध्ये किती सप्लाय येतो कोणी सांगेल का? आपल्या घरामध्ये हाऊस होल्ड ऍप्लिकेशन्सला किती सप्लाय रिक्वायर्ड असतो कोणी सांगेल? 220 volt. येस, 220. ओके, इट्स अराउंड 220 to 240. ओके, तो किती फेजचा सप्लाय असतो? किती फेजचा असतो तो? बरं,
सगळ्यांनी कदाचित कॉलेजला व्हिजिट केलेलीच आहेत. तुम्ही सेकंड सेमिस्टर मध्ये रन होत आहेत म्हणजे तुम्ही कॉलेजला व्हिजिट केली किंवा तुमच्या एरियामध्ये कॉलनी जी असते त्या कॉलनीच्या एंट्रन्सला एक ट्रान्सफॉर्मर असतो. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, दोन पोल आहेत, त्या पोलच्या एका थोड्याशा डिस्टन्स वरती सेंटरला वरती एक ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड असतो. त्याच्या चारी बाजूंनी असं एक तारेचं कंपाऊंड पण केलेलं असतं. बघितलंय का कधी असं? कधी बघितलंयत का? येस मॅम. किंवा आपल्या कॉलेजचं जे काही एंट्रन्स आहे किंवा आपलं जे काही होरायझन स्कूल आणि कॉलेजचा जो काही गेट आहे त्याच्यामध्ये पण एक आपल्याकडे दोन पोल आणि मध्ये एक ट्रान्सफॉर्मर, त्याला ऍक्च्युली म्हणतात पोल माउंटेड स्टेशन. तो पोल माउंटेड सबस्टेशन काय करतो बरं, तर ट्रान्सफॉर्मर, या ट्रान्सफॉर्मरला 3 फेज आउटगोईंग असतात. आपण इनकमिंग बद्दल नंतर डिस्कशन करू किंवा जेव्हा आपल्याला ट्रान्सफॉर्मर शिकायचं असेल त्यावेळेला बघूया. त्या ट्रान्सफॉर्मर पासून 3 फेज बाहेर निघतात. एक असतो आर, वाय आणि बी आणि चौथा जो असतो तो म्हणजे न्यूट्रल. ओके, 3 फेज आणि एक न्यूट्रल असं कॉम्बिनेशन त्या ट्रान्सफॉर्मर पासून येतं. मग आता ह्या ट्रान्सफॉर्मर पासून हे 4 ज्या लाईन आहेत त्या लाईन का येतात, कोणी सांगू शकतं का त्याचं रिझन? येस, कोणी सांगू शकतं 4 लाईन्स काय येत असतील, काय रिझन असेल त्याचं? आपल्याला घरामध्ये लागतो सिंगल फेज सप्लाय म्हणजे एक न्यूट्रल आणि एक फेज. ओके, आपल्या कॉलनीमध्ये समजा कन्सिडर करू 3 फेज, 3च घर आहेत असं एक कन्सिडर केलं म्हणजे त्या जर ट्रान्सफॉर्मरचा जो लोड आहे तो लोड जर आपल्याला इक्वली मॅनेज करायचा असेल तर आपण काय करणार, एका घराला एक फेज एक न्यूट्रल देणार, दुसऱ्या घराला एक फेज एक न्यूट्रल देणार, तिसऱ्या घराला एक फेज एक न्यूट्रल देणार. म्हणजे असं करून तिन्ही फेज काय होतंय, तिन्ही फेज कॉमनली एकेका याला दिला आणि एकेकाला एक एक न्यूट्रल दिला. न्यूट्रलची का गरज पडते, कारण की आपण घरामध्ये एसी सप्लाय यूज करतो. डीसी मध्ये न्यूट्रल नसतं, डीसी मध्ये न्यूट्रल सप्लाय नसतो. ओके, डीसी मध्ये डायरेक्ट करंट असतो त्यामुळे तिथे असं फेज आणि न्यूट्रल कॉम्बिनेशन नसतं. तिथे काय असतात, पोलॅरिटीज असतात. पोलॅरिटी म्हणजे काय, प्लस आणि मायनस. फॉर एक्झाम्पल बॅटरी घेतली, बॅटरी बद्दल जर बोलायचं झालं तर बॅटरीला 2 टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. बरोबर आहे, जसं तुम्ही मोबाईलच्या बॅटरीलाही कन्सिडर करू शकतात, तुमचे जे काही रिमोटचे सेल आहेत त्याला पण कन्सिडर करू शकतात, व्हेकल्स बॅटरी ज्या आहेत त्याला पण तुम्ही कन्सिडर करणार वॉट, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. तसं एसी मध्ये काय म्हणतात, फेज आणि न्यूट्रल. ओके, हा मेन डिफरन्स आहे एसी आणि डीसी मध्ये. डीसी मध्ये आपण प्लस मायनसचं साइन म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोलॅरिटी, ओके, ज्याला की आपण अजून एनोड कॅथोड पण म्हणतो. तसं एसी मध्ये काय असतं, फेज आणि न्यूट्रल असतो. नॉर्मली फेज टू न्यूट्रल असा तुमचा करंट फ्लोईंगचं डायरेक्शन असते. ओके, फेज टू न्यूट्रल पर्यंत. मग आता सिंगल फेज सप्लाय बद्दल जर बोलायचं झालं तर घरामध्ये आपल्याला किती सप्लाय लागतो, 230 व्होल्ट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती लागते, कोणी सांगेल? 230 व्होल्ट, हाऊ मेनी फ्रिक्वेन्सी? इक्विपमेंटला फ्रिक्वेन्सी दिलेली असते, किती फ्रिक्वेन्सी असते? 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज. ओके, किती असते ती? 50 हर्ट्ज. ओके, अँड द टाइप ऑफ सप्लाय इज एसी. नॉर्मली जो घरात यूज होतो तो किती सप्लाय असतो, 240 व्होल्ट, 50 हर्ट्ज एसी सप्लाय. ओके, तेच जर तुमचं ऍप्लिकेशन हायर असेल, हायर ऍप्लिकेशन असेल म्हणजे कोणतं, फॉर एक्झाम्पल तुमची फ्लोर मिल आहे. ओके, त्या मिल मध्ये तिथे मोटर्स यूज केलेले असतात. ओके, किंवा विहिरीवरती पाण्याची मोटर, एकदम सिंपल एक्झाम्पल सांगितलं, विहिरीवरची पाण्याची मोटर आणि घरातली पाण्याची मोटर. घरामध्ये तुमचा पंप जो काही हेड आहे तो छोटा असतो किंवा तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट आहेत वॉटरची ती कमी आहे ऍज पर दी ऍग्रिकल्चर. ओके, ऍग्रिकल्चरच्या पर्पज साठी जर तुम्ही कन्सिडर केलं तर तिथे तुम्हाला काय असणार आहे, रिक्वायरमेंट वॉटरची मॅक्झिमम असणार आहे. त्यामुळे या दोन्ही मोटर मध्ये डिफरन्स असणार आहेत का, हो असणार आहे. म्हणजे जी घरातली मोटर आहे ती सिंगल फेज असेल तर विहिरीवरची मोटर तुम्ही सिंगल फेज यूज करून चालणार आहेत का, नाही चालणार. ते तुम्हाला कोणत्या टाईपची मोटर यूज करावी, 3 फेज, जिचं की रेटिंग जास्त असणार. मग 3 फेजचं रेटिंग किती असेल, कोणी सांगू शकतं किती रेटिंग असतं 3 फेजचं? येस, एनीवन? 3 फेजचं किती आहे सांगू शकतं का?
जर 230 हे तुमचं सिंगल फेजचं रेटिंग आहे तर 3 फेजचं रेटिंग किती असेल? Yes. Yes, it's a 415 volt. Okay, 415 volt, 50 hertz, 3-phase AC supply. Okay, which is required for your induction motor, which is used for the agriculture purpose. जी agriculture purpose साठी तुम्ही यूज करताय त्या मोटरचं काय आहे रेटिंग? जनरली 415 volt, 50 hertz AC सप्लाय. ओके, मग हा तुमचा काय झाला? डिफरन्स झाला. मग 3-phase मोटर is equals to your polyphase motor. म्हणू शकता का तुम्ही? Poly means what? Many. If poly means many, then we can consider this polyphase motor as a 3-phase motor. म्हणू शकतो का आपण? Yes. Yes. ओके, म्हणजे तुमचं पॉलीफेज म्हणजेच काय? 3-phase सप्लाय. सो देर इज द 2 टाइप्स ऑफ सप्लाय. फर्स्ट वन इज AC, सेकंड वन इज DC. DC चे टाइप नसतात. AC चे 2 टाइप आहेत. कोणते? सिंगल फेज AC 50 हर्ट्ज आणि 3-phase AC 50 हर्ट्ज. AC सिंगल फेजचा सप्लाय व्होल्टेज किती? 230 वोल्ट आणि 3-phase किती झालं? 415 वोल्ट 50 हर्ट्ज. नॉर्मली स्टँडर्ड रेटिंग किती आहेत? तर 450 वोल्ट. इकडे बघा, इट्स अ 440 वोल्ट. आपले लॅब मधले जे काही सेटअप्स आहेत, आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल करायची वेळ येईल त्यावेळेला आपण इथे प्रॅक्टिकल्स करणार. इथे दिलेले आहेत बघा, सिंगल फेज 230 वोल्ट AC इथे म्हटलेले आहे. तसं जर 3-phase असेल तर 3-phase ला काय केलेलं आहे की हेच 4 AC. ओके, आता 3-phase मध्ये जसं सांगितलं होतं काय काय असतं? 3 मेन फेज असतात आणि एक न्यूट्रल असतो. तसं सिंगल फेज मध्ये काय असतं? सिंगल फेज मध्ये हे तुमचं सॉकेट आहे. सॉकेटचं डिस्ट्रीब्युशन कोणी सांगू शकतं का मला? काय आहे हा वरचा? काय सांगू शकता का कोणी? व्हॉट इज दिस? याला काय म्हणतात? न्यूट्रल. नाही. नॉर्मली Earthing. हे जे काही सॉकेट आहे त्याला 1, 2 आणि येस, कम अगेन, बोला बोला. नॉर्मली हे जे काही तुमचे सॉकेटचे 3 टर्मिनल आहेत, या 3 टर्मिनलचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? हा जो काही मोठा हेड आहे त्याला म्हणायचं अर्थिंग. ओके, हा आहे तुमचा अर्थिंग. नॉर्मली जो काही राईट साइडचा असेल त्याला म्हणायचा फेज आणि हा असतो तुमचा न्यूट्रल. म्हणजे जी तुम्ही 2 पिनची वायर तुम्ही लावणार आहात, ओके, सॉकेटमध्ये टाकणार आहात, त्याच्यामध्ये हा जो असेल तो तुमचा काय असेल? फेज आणि इकडचा काय असेल? न्यूट्रल. ओके, तर हे झालं तुमचं सिंगल फेजच्या रिलेटेड आणि हे झालं तुमच्या 3-phase रिलेटेड. आता मला सांगा, समजा मला हा 3-phase यूज करायचा आहे पण इथं मला लावायचं आहे माझं सिंगल फेजचं इक्विपमेंट. सिंगल फेजचं इक्विपमेंट आहे म्हणजे माझ्याकडे काय आहे? सपोज मला एक ग्राइंडर आहे, ते ग्राइंडर कनेक्ट करायचं आहे. ग्राइंडर नॉर्मली जे घरामध्ये असतं त्या घरातल्या ग्राइंडरची रेटिंग किती आहे? किती असते बरं? इट्स अ 230 वोल्ट 50 हर्ट्ज AC. ओके, जर घरातला आपण ग्राइंडर बघितलं तर त्या ग्राइंडरला किती सप्लाय लागणार आहे? 230 वोल्ट. पण माझ्याकडे तर हे सॉकेट अवेलेबल आहे. ओके, मग मी इथे कसं करणार? तर एक फेज म्हणजे ज्या ग्राइंडरची एक वायर जी आहे, 2 वायर्स जर असतील तर एक मी कशाला करणार? फेजला आणि एक कशाला कनेक्ट करणार? न्यूट्रलला. म्हणजे मला काय भेटेल? सिंगल फेज सप्लाय भेटणार आहे त्या पर्टिक्युलर इक्विपमेंटला. ओके, नेक्स्ट वन इज युअर DC. हे बघा, इथे आपला DC सप्लाय पण आहे. DC साठी नॉर्मली इथे व्होल्टेज रेटिंग किती असतं? 230 वोल्ट DC सप्लाय. ओके, दिस इज ऑल अबाउट दी सिंगल फेज अँड 3-phase AC अँड DC व्होल्टेज. तर हे ऍक्च्युली तुम्हाला आपल्याला प्रॅक्टिकली पण बघायचं आहे आणि थेरोटिकली पण ह्या पॉलीफेजच्या युनिटमध्ये आणि AC सिरीज सर्किटच्या युनिटमध्ये बघायचंय. यानंतरचा पुढचा युनिट आहे आपला पॉलीफेज मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टाइपचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते बघायचे. फॉर एक्झाम्पल स्टार, डेल्टा, हे नावं कधी ऐकलेत का? स्टार, डेल्टा वगैरे कधी ऐकलेत का? स्टार, डेल्टा Yes, ऐकलं. anyone?
ओके. डेल्टा स्टार आणि डेल्टा म्हणजे काय? आता 3 फेज सप्लाय आहे. डायरेक्ट आपण काय मोटर तर 3 फेज म्हणजे डायरेक्ट वायर करून कनेक्ट करून दिली असं चालत नाही. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स असतात. कॉम्बिनेशन म्हणजे काय? एक स्टार कनेक्शन मध्ये किंवा एक डेल्टा म्हणजे डायमंड कनेक्शन मध्ये अशा टाइपचे कॉम्बिनेशन्स असतात जे आपण ऍक्च्युअली लेक्चर जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल. पण स्टार डेल्टा कॉम्बिनेशन आहे. मग स्टार जर असेल तर स्टारच्या वेळेला रेटिंग किती असते, डेल्टा असेल तर रेटिंग किती असते. ओके, तर ह्या रेटिंगचा आपल्याला स्टडी करायचा आहे पॉलीफेजच्या सर्किटमध्ये. त्यानंतरचा पुढचा युनिट जो आहे तो आहे आपला ट्रान्सफॉर्मर्स अँड डीसी मोटर. ट्रान्सफॉर्मर अँड डीसी मोटर. बरं, प्रत्येकाने मोबाईलचं चार्जर बघितलं असेल, बरोबर आहे. चार्जरला आपण पहिले जे यूज करतो ते म्हणजे अडॅप्टर. त्या अडॅप्टरच्या सेटिंग मध्ये कोणी सांगू शकतं का काय काय असतं? काय असतं त्या अडॅप्टर मध्ये? कधी बघितलंय? कधी जुना चार्जर खोललंय का? त्या चार्जरला कधी फोडलंय का जे बंद पडलेलं आहे? काय असते एक्झॅक्टली त्यामध्ये? बरं, आपल्या मोबाईलची जी काही बॅटरी आहे ही बॅटरी कोणत्या टाईपची आहे? एसी सप्लाय लागतो तिला का डीसी सप्लाय लागतो? कोणी सांगेल? डीसी मोबाईलच्या लागतो. बॅटरीला येस डीसी डीसी लागतो मॅम. डीसी लागतो. मग मोबाईलला जर डीसी लागतो तर तुमच्या घरामध्ये कोणता सप्लाय येतोय? एसी. मग कसं काय तुमचा मोबाईल चार्ज होतो? तुम्ही कधी मॅम ते हे केलंय अडॅप्टर का? असते अडॅप्टर मध्ये मग चार्जर. अडॅप्टर मध्ये काय असतं सेटिंग कोणी सांगू शकतं का? येस एनीवन? अडॅप्टर मध्ये एक्झॅक्टली काय असतं? मॅम म्हणजे ते अडॅप्टर आपला एसी करंट डीसी मध्ये कन्वर्ट करून फोनची बॅटरी चार्ज करतं. ओके, मग आता एसी टू डीसी मध्ये कन्वर्ट करून जर ते चार्ज करत असेल तर मला सांगा, आपल्याकडे घरामध्ये येतो 230 व्होल्ट एसी, बरोबर आहे. 230 व्होल्ट एसी आणि मोबाईलच्या बॅटरीला एवढा 230 व्होल्ट लागतो का बरं? प्रॅक्टिकली 230 व्होल्ट नाही मॅम. नाही लागत. मग काय असेल अजून काय कॉम्बिनेशन असणार आहे त्यामध्ये? ज्याला जेवढा व्होल्टेज लागतं ना तेवढा व्होल्टेज रेजिस्टन्स राहतो ना, त्या रेजिस्टरने जेवढा त्याला व्होल्टेज लागतो ना तेवढा ते ऍब्झॉर्ब करतं. बर, आता यामध्ये ऍक्च्युली 2 टाईपचे सर्किटरी असतात. एक असतो पहिला ट्रान्सफॉर्मर. काय असतो? ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर हा असा डिव्हाइस आहे जो की मी तुम्हाला सांगितलं तुमच्या कॉलनीच्या एंट्रन्सला पण ट्रान्सफॉर्मर आहे जो की तुमचं व्होल्टेजची लेवल कमी जास्त करतो विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही. व्होल्टेजची लेवल कमी आणि जास्त करायचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. आता ट्रान्सफॉर्मरचं काम मी एक शॉर्टकट मध्ये जर सांगायचं झालं तर तुमचं एमएससीबी आहे किंवा आपल्याकडे नाशिकमध्ये एकलहरा पॉवर स्टेशन आहे. एकलहरा पॉवर स्टेशनला आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते बाय युजिंग स्टीम. ओके, थर्मल पॉवर प्लांट आहे तो. म्हणजे आपण जो काही कोल आहे, दगडी कोळसा, तो दगडी कोळसा जाळतो, त्याची काय होते, हीट तयार होते. त्या हीट वरती स्टीम तयार करतो वॉटरची आणि त्या स्टीम वरती टर्बाईन रोटेट होतात आणि त्या टर्बाईन नंतर मग जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. ही जनरेट झालेली एनर्जी ऑलमोस्ट 11 केव्हीच्या आसपास काय होते, ट्रान्समिट होते. ती ट्रान्समिट होते, ट्रान्समिशन सबस्टेशनला येते, त्या ट्रान्समिशन सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला येते. मग मध्ये हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत या ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे? तर ट्रान्सफॉर्मर नॉर्मली व्होल्टेज लेवल स्टेप अप आणि स्टेप डाऊन करतो. स्टेप अप आणि स्टेप डाऊन म्हणजे काय? हा सपोज तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला 11 केव्ही जर असेल तर आउटगोईंगला तो 132 केव्ही पण तो देणार. म्हणजे काय केली त्याने, व्होल्टेज लेवल इन्क्रीज केली. ओके, छोटे एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमच्या मोबाईलला रिक्वायर्ड आहेत 5 व्होल्ट, तुमच्या घरामध्ये येते 230 व्होल्ट. मग तुमच्या अडॅप्टर मध्ये एक छोटासा ट्रान्सफॉर्मर असतो, नॉर्मली तो काय करतो, 230 व्होल्टचं 5 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट करतो. एसीचं एसी मध्येच करतो, बरोबर आहे. म्हणजे 230 व्होल्ट जर एसी इनकमिंग आहे, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी, तर त्याचं कन्व्हर्जन किती मध्ये केलं त्यांनी, 5 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी. ओके, फक्त एसी मध्ये त्यांनी 5 व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन करून दिलं. त्यानंतर एसी तर आपल्या मोबाईलच्या चार्जर बॅटरीला लागणार नाहीये, म्हणून आपण पुढे सर्किटरी यूज केली, एक इलेक्ट्रॉनिक्स टाईपची सर्किटरी ज्याला की आपण म्हणतो रेक्टिफायर.
ओके, रेक्टिफायरचं काम काय आहे की तो काय करतो, एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करतो. त्या एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करताना मध्ये डायोड यूज केलेले आहेत, थोडे रजिस्टर्स पण यूज केलेले आहेत. तर तो रेक्टिफायर जे सर्किट आहे ते रेक्टिफायर सर्किट काय करतं, एसीचं डीसी मध्ये करतं. म्हणजे जो 5 व्होल्ट एसी मिळाला आहे ट्रान्सफॉर्मर पासून, त्या 5 व्होल्ट एसीचं काय करतो, तो 5 व्होल्ट डीसी मध्ये कन्वर्ट करतो आणि मग तो डीसी सप्लाय तुमच्या कशाला भेटतो, मोबाईलच्या बॅटरीला मिळतो. तर हे ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मरचं वर्क आहे. आणि राहिलं तर मोटर्स बद्दल, तर मोटर्स तुम्ही एक सिंपल मोटर घरामध्ये बघतात किंवा बघितली असेल. त्या व्यतिरिक्त अजून काही इतर मोटर आहेत त्या आपल्याला या युनिटमध्ये बघायचे. ओके, सगळ्यांना ट्रान्सफॉर्मरचं बेसिक काय ते कळालं का? ट्रान्सफॉर्मर काय करतो? ट्रान्सफॉर्मर फक्त व्होल्टेज लेवल कमी जास्त करण्याचं काम करतो, जो की ज्याचं की प्रिन्सिपल आहे. अगेन तो एसी डिव्हाइस आहे, मग त्याचं ईएमएफ कसा जनरेट होतो, त्याच्यात कोणतं प्रिन्सिपल होतं, त्यात फॅराडेज लॉ यूज होतो का, त्याचं इक्वेशन काय, या छोट्या छोट्या गोष्टी अजून आपल्याला त्या युनिट मध्ये बघायच्या. पण मेन जो पॉइंट आहे तो मेन पॉइंट काय की ट्रान्सफॉर्मर काय करतं, व्होल्टेज लेवल एक तर स्टेप अप करतं किंवा स्टेप डाऊन करतं. 230 ते 440 पण करू शकतं, 230 ते 5 व्होल्ट पण करू शकतं. तसं त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, कनेक्शन किंवा वायरिंगची अरेंजमेंट केलेली असते. त्याच्यात जी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचं कन्स्ट्रक्शन त्या प्रकारे केलेलं असतं. ओके, त्यानंतरचा आपला 5th युनिट जो आहे तो फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्या टाईपच्या मोटर बघायच्या आहेत. म्हणजे सिंगल फेज मोटर बघायच्या आहेत, 3 फेज मोटर बघायच्या आहेत, युनिव्हर्सल मोटर बघायची आहे, त्यानंतर मिक्सरची मोटर कोणती ते बघायची. म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या जेवढ्या मोटर्स आहेत त्या आपल्याला सगळ्या ह्या फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर मध्ये बघायचे. आणि त्यानंतर लास्ट युनिट आहेत आपला प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस अँड स्विच गिअर. मग प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आणि स्विच गिअर मध्ये म्हणजे काय का इन केस ऑफ पॉवर फेल्युअर किंवा तुमचे जे काही करंटला आपण प्रोटेक्शन जो देतो किंवा ओव्हर व्होल्टेज झालं, ओव्हर करंट झालं, तर त्या केसमध्ये कोणते कोणते प्रोटेक्शन डिव्हाइस आपण यूज करणार. जसं की घरामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या यूज केलेला प्रत्येकाच्या कॉमन डिव्हाइस प्रोटेक्शन साठीचा कोणी सांगू शकतं का कोणता डिव्हाइस असतो? आफ्टर दी सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर. आफ्टर दी युअर MECB लाईट मीटर, त्या मीटरच्या नंतर एक इक्विपमेंट लावलेलाच असतो. बघा बरं कोणता येतो, तुम्ही घरात जर असाल तर किंवा तुम्ही सांगू शकता. फ्यूज. येस, इट्स अ फ्यूज. व्हेरी बेसिक अँड करंट इंटरप्टिंग डिव्हाइस इज युअर फ्यूज, जो की नॉर्मली करंटला काय करतो, इंटरप्ट करतो. समजा तुमच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हर करंट एखाद्या इक्विपमेंटने जर कंझ्युम केलं, तर ऍट द सेम टाइम काय होईल, तो फ्यूज मेल्ट होईल आणि तो तुमच्या पूर्ण सर्किटला किंवा तुमच्या घरातल्या वायरिंगला प्रोटेक्ट करेल. ओके, फ्यूजचा एकच डिसएडव्हान्टेज असतो का फ्यूज मध्ये जी वायर असते ती वायर ओव्हर करंटमुळे काय होते, मेल्ट होऊन जाते, म्हणजे ती ब्रेक होते, म्हणजे ती आपल्याला एकदा रिप्लेस करता येते. तसं सर्किट ब्रेकर, MCB, MCCB, ELCB हे त्याचे तेच काम करतात करंट इंटरप्शनचं, पण थोडेसे ऍडव्हान्स व्हर्जनचे हे डिव्हाइस. ओके, सो दीज आर युअर प्रोटेक्शन डिव्हाइसेस. हे आपल्याला लास्ट युनिट मध्ये बघायचं. आता एक मला पॉइंट आठवला होता की फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. तर मोटरचं रेटिंग जे आहे ते मोटरचं रेटिंग नॉर्मली कशामध्ये असतं कोणी सांगेल का? मोटरचं रेटिंग कधी मोटर घ्यायला गेलेत का बाजारामध्ये आई वडिलांसोबत, किंवा घरामध्ये जी पाण्याची मोटर आहे तुमची, त्या मोटरचं रेटिंग किती असतं कोणी सांगू शकतं का? किती रेटिंग आहे तुमच्या घरातल्या पाण्याच्या मोटरचं, किंवा ते कशाने मेजर करतात ते रेटिंग? HP हे युनिट आहे कशाचं? मोटरच्या रेटिंगचं. फॉर एक्झाम्पल तुमची 1 HP ची मोटर आहे, 1.5 HP ची मोटर आहे, 2 HP, 3 HP, हे HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर. 1 HP इज इक्वल टू 735, ऑलमोस्ट 735 वॅट. हे कॉम्बिनेशन किंवा रेटिंगचं डिव्हिजन आहे. 1 HP जवळजवळ 735 वॅट इथपर्यंत असते. म्हणजे जवळजवळ तुमची एक मोटर किती वॅट घेते, तर 735. एक HP ची मोटर असेल ती 735 वॅट कंझ्युम करते. ओके, तर हे आहे तुमचं मोटरचं रेटिंग. तर नेक्स्ट लेक्चरला जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा फर्स्ट युनिट जो आहे तो आपण फर्स्ट लेक्चरचं फर्स्ट युनिट जे आहे
हे स्टार्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं युनिट आपलं आहे मॅग्नेटिक सर्किट. तर मॅग्नेटिक सर्किटला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी लेक्चर्सला प्रेझेंट राहायचंय.